ते संजय दिला पाटील तुमचं सरकारी पत्रकारांची तशी काही फार चांगली केस नाही झाली आता ते उत्तर करतायत. नाही, संजय दिना आता आमचे सहकारी नाही. जोपर्यंत संजय दिना असेल, संजय गायकवाड असेल किंवा एकूणच सगळे लोक असतील, जोपर्यंत ही लोक आमचे सहकारी किंवा आमच्या सोबत होते तोपर्यंत ही सगळी शिस्तीत होती, एका वळिंब्यात होती. आता शिस्त बिघडलेली आहे आणि त्यामुळे भाषा उन्मत्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण संजय दिनाच्या बाबत मला जरा जास्त आश्चर्य वाटते, कारण अवघ्या 3 दिवसामध्ये पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि माणूस किती 360 डिग्री मध्ये फिरू शकतो हे चित्र समोर दिसत आहे. ज्या पद्धतीची अत्यंत अर्वाच्य भाषा आणि धमक्या त्यांनी पत्रकारांना दिल्या, याची उत्तर मला वाटते सगळ्यात जास्त जर उत्तर कोणाकडून घ्यायची असतील तर ती देवेंद्रजींकडून घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की संजय दिना आज बोलताना असं म्हणाले की कुठल्या कमिशनरकडे जायचंय तिथे जा, कुणाकडे जायचंय ते जा. म्हणजे संजय दिना इतके भारी झालेले आहेत की ते कमिशनरला सुद्धा जुमानत नाही. कमिशनर IPS अधिकारी ज्या खात्यामध्ये काम करतायत ते गृह खातं, त्या खात्याचे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे पालक हे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत. देवेंद्रजींच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना शिंदेचे खासदार सर्रासपणे त्यांची अब्रू काढतायत. अधिकाऱ्यांना कसपटा समान लेखलं जाते. यावर गृह खात्याची भूमिका काय आहे? कारण या राज्यात मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, लोकल मधले प्रवासी सुरक्षित नाही, लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते, म्हणजे त्यांच्याही सुरक्षिततेचं काही सांगता येत नाही. पदाधिकाऱ्यांना खुलेआम धमक्या दिल्या जातात वेगवेगळ्या पक्षांच्या, आणि आता तर पत्रकारही सुरक्षित नाही. मग देवेंद्रजी या राज्याचं गृह खातं नेमकं कुणाला सुरक्षा देण्यासाठी काम करतात? या राज्याच्या आणि या देशाच्या गृह खात्याची पोलीस यंत्रणा Y+ सुरक्षा घेऊन ज्यांच्या तैनातीमध्ये उभी राहिलेली आहे ते संजय दिनांसारखे उन्मत्त गुंडागर्दी करणारे लोक, काय यांना Y+ सुरक्षा याचसाठी दिली आहे का की त्यांनी दिवसाढवळ्या पत्रकारांचे खून पाडावे, पत्रकारांचा जीव घ्यावा? अशीही पत्रकारांना काही फारशी सुरक्षा नाही. सगळ्या प्रकारच्या बिलांवर चर्चा होते, पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये. अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणा करायची? मला याची कल्पना आहे की संजय दिनाने आता जे काही केलं त्याला हिंमत वगैरे अजिबात म्हणत नाही. त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आतनं कमालीचे घाबरलेले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो. संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे. हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे. पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना. त्याचा भूर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे. आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे. संजय दिना पाटलांचं एकेकाळी पत्रकारांबद्दल बोललं तर ते तर झालं, पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत खास करून हिंसक जे वक्तव्य आहेत त्यांची की आम्ही 5 जणांना आधी मारलंय, कसं बघतात? नाही, याचा अर्थ गृह खात्याचा कसलाच वचकच नाहीये. देवेंद्रजींकडून गृह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतक्या वेळा ती अंडरलाईन होते ना की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती
उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारले. ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं, म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ऍक्सिडेंट मध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार. आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शिंदेकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता त्याचा विवेक हरवून बसतो. परंतु त्याचा भूर्दंड जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तरं द्यावी हा आमचा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती. कदाचित ते गुरखा पांघरून होते का आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे हाही आता प्रश्न आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता, व्यापारी संकलन करण्यासाठी निधी दिला होता, मात्र तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्याला जयकुमार गोरे असतील आणि उदय सामंत यांनी प्रश्न तो झटकला असा आरोप अनिल परबांनी केला. काय आहे एक अजस्त्र बहुमत. शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही असं हे शेतकऱ्यांबद्दल नाही, यांना कोणाबद्दलच गांभीर्य नाही आणि आमचं कोण काय करू शकणार आहे अशी एक भूमिका या सगळ्या लोकांची आहे. कारण एक अजस्त्र बहुमत हाताशी आल्यावर आम्हाला कोणाशीच कसलीच घेणं देणं नाही, आम्ही कोणालाच उत्तरदायी नाही, हा एक उन्मत्तपणा यांच्या ठायी येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा जर डिलिमिटेशन बिल झालं तर शिंदेंनी ज्या अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळे लोक फोडाफोडी केली आहे त्या शिंदेंना आणि त्यांच्या संजय दिनासारख्या लोकांना सुद्धा पुन्हा भाजप हिंग लावून विचारणार नाही. आणि संजय दिनांसारखे लोक आज वायप्लस सुरक्षेच्या जीवावर किती उड्या मारत असले तरी नंतरच्या काळात त्यांचं पोतेरं झालं बसून राहणार. सत्तेत गेल्यामुळे खरं तर हा सगळा माज म्हणायला लागेल किंवा त्यांना ह्याचं सगळं ते आलंय का असं वाटतंय. बघा पत्रकारांकडून हा माज हा शब्द येणं ही एक मोठी गोष्ट आहे की हे फार विशेष आहे की काय प्रतिमा झालेली आहे या लोकप्रतिनिधींची की पत्रकारांना सुद्धा वाटतं की या लोकांना माज आलेला आहे. हा माज सत्तेचा आहे, हा माज पैशाचा आहे, हा माज एका अर्थाने देशातली केंद्रीय गृहमंत्र्यांची ताकद त्यांच्या सरपरस्तीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही. हा एक काय म्हणतात त्याला की आम्हाला आता कुणाचाही कसलंही बंधन राहिलेलं नाही अशा पद्धतीने ही मोकाट चुकलेली माणसं आहेत. उद्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होईल. ज्या ज्या भागामध्ये आमदार सतत होते, विशेष करून त्या ठिकाणी दौरा होईल. हो उद्यापासूनचा हा दौरा आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत. विशेषतः आता सपोज मी सोलापूरमध्ये काम करते तर माझ्या सोलापूरमध्ये एक बार्शी विधानसभा आहे जी विधानसभा धाराशिव लोकसभेला जोडलेली आहे. त्यामुळे आज माझ्याकडे सोलापूर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं, त्यांच्या नेमक्या भूमिका, त्यांचा मानस काय आहे समजून घेणं ही सगळी प्रक्रिया आता वेगाने चालू होत आहे. एकदा का पक्षप्रमुखांचा दौरा संपला की मग त्यानंतर पुन्हा पूर्ण राज्यभरातल्या जे उपक्रम आहेत किंवा राज्यभरात जे जायचं आहे त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यांचं सुद्धा वाटप केलं. आमदार सिद्धार्थ खरगांनी गोष्ट केली, आम्ही याद राखतो की गोष्ट कोणासाठी काय सुचवली. मी ही काही पोस्ट खरंच बघितलेली नाही. सकाळपासून या सगळ्या कामामध्ये मी एवढी व्यस्त होते त्यामुळे मी नाही बघितली ही पोस्ट. त्यामुळे मी हे कसं काय सांगू शकते की ते कोणाला उद्देशून बोलतो. नैतिक नसरापूर प्रकरणाचा निकाल होता तर त्याच्यात 29 निकाल होता, मात्र मृत्यूदंड किंवा दंडपाशी देऊन शिक्षा होऊ शकते. त्याला कसं बघताय सगळ्या घटनेकडे करत त्यानंतर बऱ्याच आंदोलन मोर्चा निषेध व्यक्त होत होते. माझ्या माहितीप्रमाणे 29 पर्यंत निकाल काहीतरी राखून ठेवलेला आहे. मात्र आतापर्यंतचे जे एकूण युक्तिवाद कोर्टामध्ये सादर झालेले आहेत आणि उभय पक्षांच्या जे काही मांडणी झालेली आहे, विशेषतः आरोपीच्या विरोधातले जे साक्षीदार पुरावे सगळे तपासलेले आहेत, त्यानंतर एका आरोपाच्यासाठी जन्मठेप आणि एका दुसऱ्या आरोपाच्यासाठी दुसऱ्या गुन्ह्याच्यासाठीची फाशीची शिक्षा इतक्या तरतुदीपर्यंतची कार्यवाही आतापर्यंत झालेली आहे. न्यायालयाची एकूण ही तत्परता आणि सक्रियता, गतिशीलता याचं मी निश्चित स्वागत करते. पण माझी एक अपेक्षा अशी आहे की ज्या वेगाने नसरापूरच्या घटनेतला हा निकाल लागत आहे,
नसरापूरच्या आधी साधारण वर्षभर आधी सासपडे गावातली घटना घडली, जिथे 8 वर्षाच्या मुलीला अशाच पद्धतीने अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. याही प्रकरणातला आरोपी हा जामिनावर सुटलेला आरोपी होता. सभागृहामध्ये ही चर्चा झालेली होती की अशा पद्धतीने जे जामिनावरचे जे आरोपी आहेत किंवा एका भयंकर गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या जामिनाचा पुनर्विचार झाला पाहिजे आणि अशा लोकांचे पॅरोल तात्काळ रद्द झालेले पाहिजेत. आमची न्यायालयाला आणि सरकारला विनंती आहे की जी तत्परता नसरापूर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वकिलांनी किंवा एकूण सरकारने दाखवली तीच तत्परता ही सासपडेच्या घटनेसंबंधात सुद्धा दाखवली गेली पाहिजे. अशीच तत्परता लाखणीसाठी असली पाहिजे. किंबहुना सोनपेठमध्ये जे घडलं किंवा गंगापूर पैठणमध्ये जे घडलं, कारण सबंध महाराष्ट्रात मागच्या वर्षभरात जवळपास 20 ते 21 मुलींच्या बाबत ही घटना घडलेली आहे. त्या सगळ्याच निकाल अजून तसेच आहेत, प्रलंबित आहेत, तर त्यांच्यासाठीची सुद्धा न्यायाची तत्परता दाखवली गेली पाहिजे. संजय जाधव यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो त्यावेळेस ती म्हणाली की काही आमदार देखील संपर्कात आहेत आणि जे बंडखोर खासदार आहेत त्यांच्याच मतदारसंघातले आमदार आमच्या पाठीशी आहेत, असं त्यांनी सांगितलं. एक मत दाखवलं. माणूस एखादा डाव जिंकला की पुढच्या डावाला जिंकण्यासाठीची काय म्हणतात एक आत्मविश्वास त्याचा वाढत जातो. त्यामुळे ज्या पद्धतीने सगळ्या एजन्सीजनी या लोकांना मदत केलेली आहे त्यानंतर यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. दुणावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण अजून काही आमदार करू शकतो यासाठीची त्यांची मांडणी चालू आहे. खरेच असे लोक त्यांच्या संपर्कात आहेत का की त्यांच्या वल्गना आहेत यावर मला आता बोलता येणार नाही, कारण मी काही बागेश्वर बाबाच्या आश्रमातली भक्त वगैरे नाही, मला काही त्याच्यातली माहिती नाही. मी सध्या एवढं नक्की सांगू शकते की ज्याची त्याची ती नैतिकता असेल. आता आम्ही लढतोय, आम्ही मैदानात आहोत आणि ताकदीनं लढतोय, लढत नाही. पण डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सभा घेत आहेत असं त्यातून असा अर्थ काढायचा नाही, याला डॅमेज कंट्रोल वगैरे असं नाही म्हणता येणार. हे फार स्वाभाविक आहे. कारण काय झालं होतं की 15 तारखेला दिग्गजींचा वाढदिवस झाला, त्यानंतर 17-18 तारखेला या सगळ्या गोष्टी एक्सपोज झाल्या. पण 16 तारखेला यातल्या काही लोकांनी आत्ताचे जे असणारे जे आमचे पदाधिकारी आहेत, ते जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी ठामपणे उत्तरं दिली की आम्ही आपल्या सोबत नाही आहोत. आणि तसं जिल्हा प्रमुखांनी वाईस वर्षा रिपोर्टिंग शीर्ष नेतृत्वाकडे केलेलं आहे, माझ्याकडे केलेलं आहे, राऊत साहेबांकडे केलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा नेमका मानस समजून घेतला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्या काही अडचणी सध्या समजून घेतल्या पाहिजेत. या सगळ्या संदर्भाने तो दौरा आहे. तुमच्या पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पॅनलमधून निवडणुकीचा निर्णय घेतला. मला वाटतं याच्या संदर्भाने पक्षप्रमुखांकडे सकाळीच अनेक लोकांनी ती मांडणी केलेली आहे. अनेक लोकांनी त्यावर नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे. कारण इथे डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा प्रत्येक जण लढत आहे अशा वेळेला एका साध्या संचालक पदाच्या साठी जर महाविकास आघाडीचा गळा घोटला जात असेल तर ते निश्चित वाईट आहे. आणि त्याचं कुठल्याही चुकीचं समर्थन माझ्यासारखा माणूस तरी नाही करू शकत. आणि त्या संबंधाने मला वाटते पक्षप्रमुख काय ती भूमिका निश्चितपणे घेतील. मला वाटते या महाविकास आघाडीमध्ये आमदार कल्याण काळेजी आहे आणि आमदार कल्याण काळेजी यांनी बहुतेक सकाळी पक्षप्रमुखांकडे त्यांची या संबंधाने असणारी नाराजी मांडलेली आहे.